तर संजयजी, आपण मगाशी बोलत असताना सावरकरांचा उल्लेख आला आणि आजकाल असं झालेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव घेतलं की तुम्ही एका विचारसरणीचे किंवा तुम्ही एका पंथाचे किंवा एका धर्माच्या पद्धतीनेच विचार करतात, असा एक समज झालेला आहे. तर ह्याविषयी तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? हे अलीकडच्या काळात एक शब्द आहे, नरेटिव्ह. हां. सेटिंग ऑफ द नरेटिव्ह. आणि मीडिया ते करत असते. म्हणजे आता नवीन नाही, तसे फार पूर्वीपासून चालू आहे. त्यामुळे इंग्रजांनी काय केलं की कृतिशील विरोध जिथे जिथे आढळला, इंग्रजांनी जिथे जिथे कृतिशील विरोध आढळला तिथे तिथे त्यांनी ही ट्रिक वापरलेली आहे, नरेटिव्ह सेट करण्याची. आणि त्यामुळे त्यांना तसं पाहायला गेलं तर गांधींचा विरोध हा इंग्रजांना सोपा होता, कारण तो निरुपद्रवी विरोध होता. बरं, हे तैनाती फौजा घेऊनच आले होते, म्हणजे हे काही अहिंसा बरोबर घेऊन आलेले नव्हते आमच्यावर राज्य करताना. इंग्रज जे आले ते, आणि शिस्तबद्ध तैनाती फौजांनी कमी संख्या असूनही भारतावरती राज्य केलं त्या लोकांनी. प्रश्न असा आहे की हे पारतंत्र्य आहे, ही करण्याची भूमिका पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. करेक्ट. त्यामुळे पारतंत्र्य कधी असतं श्रोते माहिती आहे का? जेव्हा राजाचा जन्म ह्या मातीत झालेला नसतो त्याच वेळेला ते पारतंत्र्य असतं. म्हणजे कृष्णानं कंसाचा वध केला, कारण कंस दुष्ट होता, दुराचारी होता. पण श्रोतेहो लक्षात ठेवा, कंसाचं राज्य पारतंत्र्य नव्हतं, आमचा राजा वाईट होता. बघा, यात फरक आहे. राजा आमचा आहे आणि वाईट आहे. किंवा रावण झाला तरी सुद्धा तो रावण जो आहे तो वाईट असण्याची क्रिया जी आहे तिथे पारतंत्र्याचा मुद्दा येत नाही. श्रीलंका त्यावेळेला आतच होती. म्हणजे रामाच्या वेळेला लंका लंका असं जरी म्हटलं तरी जननी जन्मभूमीच्या स्वर्गात अभि घरी असे ह्याचा जो विभाग मांडलेला आहे रामाने, तो ह्या पद्धतीनंच मांडलेला आहे. म्हणजे मारुतींनी लंका पूर्ण न जाण्यापाठीमागे ही पण भूमी आपलीच आहे, ही भूमिका आहे म्हणून फक्त निरोप देण्यापुरती जाळलेली आढळते. सगळी का नाही जाळली असा प्रश्न विचारेल तर ही सगळी भूमिका नीट लक्षात घ्यावी लागेल आम्हाला जेव्हा आम्ही सावरकरांचा विचार करतो त्यावेळेला. त्यामुळे एक तर 11 वर्ष अंदमानमध्ये गेली, 10 वर्ष. म्हणजे ज्या काळात भारताची तरुण पिढी नेहरू आणि गांधींच्या प्रभावाखाली होती त्यावेळेला नेमके सावरकर हे अंदमानमध्ये होते. त्यामुळे मुळात आमच्या लढ्याला जी निरुपद्रवी नपुंसकता आली त्या लढ्याला, खरं असं घडत नाही साऱ्या जगावरती. तुम्ही सांगा, हे जर सत्य असतं अहिंसेचं तत्व, तर आत्ता इस्रायल आणि हमास युद्ध झालं असतं का? नाही. युक्रेन आणि रशियामधलं युद्ध झालं असतं का? तर ते युद्ध झाले नसते. याचा अर्थ असा आहे, अंडर द लॉ ऑफ नॅचरल जस्टिस ज्या गोष्टी घडतात त्याला कार्ल पॉपर नावाचा एक लेखक आहे, अतिशय सुंदर उल्लेख त्यांनी केला. तो म्हणतो, इफ द सोसायटी, लक्षात ठेवा शुद्ध वाक्य, इफ द सोसायटी वॉन्ट्स टू बी टॉलरंट, सोसायटी शुड बी इनटॉलरंट विथ इंटॉलरन्स. तर ती भूमिका आहे सावरकरांची. यू नीड टू बी इनटॉलरंट विथ इंटॉलरन्स. ब्रिटिशर्स काय टॉलरंटली काम करत होते का? नव्हते करत. ब्रिटिशर्स ज्या पद्धतीने काम करत होते त्यात स्वार्थ होता, त्यात हिंसा होतीच ना. नाहीतर आमच्या इथे रँड आयर्स त्यांनी पुण्यामध्ये काय गोंधळ घातला? का चाफेकरांना असं पाऊल उचलायला लागलं? आम्हाला हे जालियनवाला बागमधला गोंधळ काय आहे? बाबू गिनीची केस काय आहे? असं का घडलं? त्या पार्श्वभूमीवरती सावरकरांविषयी नरेटिव्ह सेट करण्यात आला. काँग्रेस जी आहे तेव्हापासूनची, त्यावेळेला दुसरे पक्षच नव्हते. त्यामुळे काँग्रेसला डॉमिनेट कसं केलं जाऊ शकतं? त्यात नेहरू घराणं आहे. नेहरूंच्या दृष्टिकोनातून येणारी जी मंडळी आहेत ती भारतीय संस्कृतीशी निगडीत नाहीत. आणि ते स्वतः नेहरूसुद्धा भारतीय संस्कृतीबरोबर विरघळलेलं व्यक्तिमत्व म्हणावं तर तसं नव्हतं. याचं कारण आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या स्त्रीला, सिगरेट पिणाऱ्या स्त्रीला पुरुष सिगरेट पेटवून देत आहे, हे भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व होऊ शकत नाही. आणि आता हे तर पुराणाने फोटो सकट सिद्ध झालेलं आहे. त्यांचे चांगलं की बरोबर, ते योग्य की अयोग्य हे नंतरचे मुद्दे आहेत. परंतु सावरकरांसारखं नेतृत्व जर भारताला मिळालं तर गडबड होणार. आणि हे सॅम माणेकशांचं पण मत आहे.
ओके. म्हणजे मी जेव्हा माझं जे पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती लिहिलेलं विनायक विजय या नावाने पुस्तक आहे, मी श्रोत्यांना माहिती द्यायला हरकत नाही ना, ते ॲमेझॉनवरती आहे. विनायक विजय संजय उपाध्ये असं तुम्ही टाकलं की तुम्हाला ॲमेझॉनवरती ते पुस्तक घरी मागवता येईल. त्याच्या मलपृष्ठावरती मी सॅम माणेकशाने पुण्यामध्ये जेव्हा सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तेव्हा सॅम माणेकशांच्या भाषणाचा एक परिच्छेद तिथे छापला आहे. बर. ते असं म्हणाले की सावरकर तुम्ही जर पंतप्रधान असता तर आम्हाला ढाक्याहून परत बोलावलं गेलं नसतं. इतकंच कशाला तुमच्या परवानगीशिवाय आम्ही रावळपिंडीवरती सुद्धा तिरंगा फडकावला असता. हा जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा इंग्रजांनी आधीच ओळखलेला आहे. आणि मी चरित्र लिहिताना माझ्या वाचनामध्ये इंग्लंडहून आलेली जी पत्रं आहेत इथल्या भारतीय अधिकाऱ्यांना, त्यामध्ये एक पत्रात असा उल्लेख आहे की महाराष्ट्र आणि बंगाल या 2 राज्यांवरती लक्ष ठेवा. अच्छा. या 2 राज्यांमधले मध्यमवर्गीय जसे वागतात तसा हा देश चालतो. बर. फार महत्वाचं आहे ते. आणि क्रांतिकारकांची संख्या म्हणजे पुणे आणि क्रांतिकारक याची सांगडच आहे हो. सगळ्या रचनेमध्ये. त्यामुळे स्वाभाविक आहे इंग्रजांनी तेच केलं. गांधीजींना महत्त्व येईल अशा पद्धतीने रचना ठेवली. त्याचा अंदमानमधलं सावरकरांचा तुरुंगवास बघा आणि आगा खान पॅलेसमधला गांधींचा तुरुंगवास बघा. दोन्ही याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. हे अत्यंत रडू येईल अशा परिस्थितीमध्ये सावरकरांचं अंदमानमधलं जगणं आहे. आणि इथे तर सगळ्या 5 स्टार सुखसोयी सकट तुरुंगात आहेत माणसं. कोणाबद्दल व्यक्तिगत रागाचा मुद्दा नाही, पण चुकीचं अध्यात्म चुकीच्या ठिकाणी स्टेकवर लावलं गेलं. सुरुवातीला ते म्हटलं की विश्वाचं अध्यात्म आणि राष्ट्राचं अध्यात्म यात फरक आहे. राष्ट्राच्या अध्यात्मामध्ये कृतिशीलता आहे आणि ती आमच्या इथे आली नाही, कारण आम्ही गांधींचं अध्यात्म ग्राह्य मानलं सातत्यानं. करेक्ट. आज जागतिक स्तरावरती गांधींचं अध्यात्मच खरं आहे किती झालं तरी अहिंसेचं, पण ते राष्ट्राच्या अस्तित्वासाठी उपयोगाचं नाही. आता हे अध्यात्म सगळं जग जेव्हा मान्य करेल ना तेव्हा शक्य आहे. जग नाही मान्य करत आहे, तेही तुम्हाला मी उदाहरण सांगितलं मग. त्यामुळे सावरकरांच्या बाबतीमध्ये सावरकरांचा विचार जो आहे तो रत्नागिरी पर्वामध्ये सावरकर असताना काही ब्राह्मण त्यांना भेटायला गेले. त्यामुळे शतचंडीचं अनुष्ठान करायचं आहे. अच्छा. तर काही देणगी मिळेल का असं विचारणारे गेले ते. तर ते सावरकर म्हणाले हो देणगी देता येईल, काय मला जमेल तेवढी देता येईल, तर आपण असं करूया. मग त्यांनी सफरचंद दिले आलेल्या ब्राह्मणाला त्या. तर ती त्यांनी आपल्या जोळीत टाकली. तर सावरकर म्हणाले की आपण खाऊया नाही ती सफरचंद. तर ब्राह्मण असले म्हणे ह्या माणसाने दिले नाही, आता आपण एकत्र खाऊया म्हणलं. मी त्यालाही त्यातला हिस्सा पाहिजे काय. तर म्हणजे ठीक आहे, पण मग कापणार कसे. तेव्हा सावरकर हसले म्हणाले म्हणून मी तुम्हाला आपण खाऊया म्हटलं, कारण 6 इंचाचा चाकू ठेवायची परवानगी आहे शासनाची, तेवढा तरी जवळ ठेवा. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते. शास्त्र चिंता निर्माण करतं. आता हा मुद्दा भारतीय अध्यात्मातल्या त्यावेळचे जे कोणी स्टॉलवर्स असतील त्यांना पडणारा नाही. करेक्ट. आणि पुन्हा सावरकरांना तिथे मान्यता नाही. बरोबर. पण सावरकरांचं प्रॅक्टिकल अध्यात्म आहे त्यांचं. पण त्यांनी जो पोथी लिहिलीच ना दुर्गादास विजय नावाने, प्रश्न असा आहे की हे प्री कन्सिव्ड नोशन्स म्हणतात, पूर्वग्रह गर्भित. अच्छा. प्री ज्युडिशियल नव्हे, पूर्वग्रह दूषित नाही, पण पूर्वग्रह गर्भित सुद्धा हा प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे सावरकरांचं कार्य अत्यंत महान आहे. त्यांचं लेखन अफलातून आहे, आश्चर्यकारक आहे. अशा पद्धतीने घायकुतीच्या काट्यानं भिंतीवरती लिहायचं आणि ते पाठ करायचं आणि पुसायचं आणि परत काव्य लिहायचं, असे हजारो पानं निर्माण करायची. अंदमानच्या कोठडीच्या खिडकीतून दिसणाऱ्या चंद्रकोरीच्या वरती किती वेळा दिसत असणार ना, तिची मुवमेंट असणार. बरोबर. क्वचित ती दिसत असेल, पण तरी तिच्याकडे बघत ती कोर कोवळ्या चंद्राची, ती पोर पोवळ्या ओठांची. हा पोवळ्या ओठांची, पोळ्याचा जो रंग असतो त्या रंगाचे ओठ असलेली ती कोर कोवळ्या चंद्राची कशी, ती पोर पोवळ्या ओठांची. असं अंदमानच्या कोठडीत सावरकरांना सुचतं. त्या अलीकडच्या अनेक महाकवींना महाबळेश्वरला जाऊनही सुचणार नाही. 2 वेगवेगळी व्यक्तिरेखा आहेत. करेक्ट. सावरकर साहित्यिक म्हणून, सावरकर क्रांतिकारक म्हणून. देशाचाच विचार. बरोबर, देशाचाच विचार. मॅडम कामा आणि VVS अय्यर जर मार्शलिसच्या फ्रान्सच्या किनाऱ्यावरती उशिरा पोचले नसते ना तर आज भारताचा इतिहास बदलला.
ते वेळेवरती पोचू शकले नाहीत म्हणून त्यांना परत इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले, अशी स्थिती आहे. त्यामुळे हे अध्यात्म जे आहे ते अध्यात्म कृतिशील आहे. अच्छा. तेच जोर देतं समुद्रात उडी मारण्याचं. वा. बरोबर आहे. 100. हे तेच तेच या अशा पद्धतीनं. पण गांधीवादामध्ये सावरकरांना करून मी म्हटलं ते नरेटिव्ह सेट करण्यात आलं ते चुकीचं. की म्हटलं की हिंदू, पण हिंदूची व्याख्या कुठे वाचली या लोकांनी? हिंदूची सावरकरांनी दिलेली जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये सगळा भारत आहे. सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृता. सिंधू सिंधू पर्यंत, सिंधू नदीपासून कन्याकुमारीपर्यंत या समुद्रापर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत पसरलेली भूमी जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. मग भारतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्मियांनी या भूमीला पुण्यभू पण मानलं पाहिजे. ते पुण्यभू त्यांची बाहेर आहे. ख्रिश्चनांची पुण्यभू व्हॅटिकनला आहे आणि मुसलमानांची पुण्यभू मक्केला आहे. ते इथे पुण्यभू मानत नाहीत. बरोबर. आणि म्हणून संत गाडगेबाबांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना सल्ला दिला असं मी वाचनात माहितीत आलं की कुठचा धर्म स्वीकारू, मला हिंदू धर्मात राहायचं नाही. गाडगेबाबा म्हणाले मान्य आहे. त्यातल्या चालीरीती रूढी परंपरा या सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत जाचक आहेत आणि त्या जातीच्या जोरावरती हा गोंधळ चालू आहे. अशा वेळेला करायचं असेल तर त्यांचं एक वाक्य आहे गाडगे म्हणतात की भारतात जन्मलेला धर्म निवड. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. कारण तो शीख धर्म घ्या, बौद्ध धर्म घ्या, हे जैन धर्म घ्या महावीरांचा, हे भारतात जन्मलेले धर्म आहेत. आणि आता जगात लढाया चालत ना त्या भारतात न जन्मलेल्या धर्मांच्या चालू आहेत. लक्षात ठेवा, एक तरी पार्टी त्या धर्मांपैकी एक असते. आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती सावरकरांचे प्रॅक्टिकल विचार या व्याख्येमुळे आलेले. हे काँग्रेसला मान्य होणं कठीण होतं, इंग्रजांना मान्य होणं कठीण होतं. म्हणजे मग नरेटिव्ह सेट करायला लागेल. ते नरेटिव्ह आत्ता गायत सेट केलेलं आहे म्हणून हे प्रॉब्लेम आत्ता गायत अजूनही ते चालतं. नाही तर मी पॉडकास्टवरती जाहीरच सांगतो तुम्हाला की भारतीय सहिष्णुतेचा विचार मी माझ्या कार्यक्रमात मांडत असे. गप्पा स्टँडमध्ये मी म्हणत असे फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले तेव्हा दंगल झाली नाही. झाकीर हुसेन राष्ट्रपती झाले तेव्हा दंगल झाली नाही. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाले, दंगल झाली नाही. झाकीर हुसेनचा तबला आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो, दंगल होत नाही. अझरुद्दीन कॅप्टन झाला, आम्हाला वाईट वाटलं नाही. आमिर खानचा लगान ऑस्करसाठी गेला तर आम्हालाही अभिमानच वाटला. हुसेननी सरस्वतीचं नग्नचित्र काढूनही आमच्याकडे फतवे निघाले नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही या राष्ट्रासाठी तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्हाला डोक्यावर घेतलेलं नाही, असं घडलेलं नाही ना, मग आणखी मूळधारेत सामावून घ्या. म्हणजे काय करा. माझ्या सगळ्यांनाच हा प्रश्न आहे. बुद्धिवादी समाजवादी जे आत्ता आणि मुस्लिम समाजाला प्रामुख्याने जे सातत्यानं असं म्हणतायत की आम्ही धोक्यात आहोत, आम्ही धोक्यात आहोत, त्यांना प्रश्न आहे आणखीन मूळधारेत सामावून घ्यायचं म्हणजे काय कळायचं. 14 पैकी 4 राष्ट्रपती आपले आहेत. क्रिकेटसारख्या आवडत्या खेळाचा कप्तान मुसलमान होता. आमच्या शुचिरभूत पूजेमध्ये बिस्मिल्ला खानची सनई वाजते, ती खानाची सनई म्हणून पूजेला त्रास होत नाही. आणि आजची बातमी आहे की मुर्शिदाबाद का ते महिषासूर मर्दिनी स्टेशन, ती त्याची शालेय विद्यार्थी जाऊन तोडफोड केली त्यांनी. का तर स्टेशन जवळच्या मशिदीमध्ये गाडीच्या शिटीचा त्रास होतो नमाज पडताना म्हणून. माझ्याकडे आता व्हिडिओ आलाय. प्रश्न असा आहे की याच्यावरती चिंतन व्हावं लागेल. आणि ते चिंतन करत असताना काही कारण नसताना सत्तेच्या लोभापायी चुकीच्या आचरणाची जे बाजू घेतात ना, ती सवय आम्हाला आधीपासूनच आहे. आणि त्याला एक रोग आहे. त्या रोगाचं नाव आहे स्टॉकहोम सिंड्रोम. स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे जो माणूस मला त्रास देतो मी त्याच्याच प्रेमात पडतो, असं त्या रोगाचं नाव आहे. आणि मेडिकली प्रूव्हन रोग आहे तो. पण आहे त्याचा संदर्भ पळवून नेण्याच्या संदर्भातला की मी समजा सोमला पळवून नेला आणि सोमला छळलं मी आणि त्याच्या घरच्याकडनं खंडणी मागितली ह्याला पळवून नेऊन. आणि सोमला जेव्हा त्याच्या घरचे फोन करतात तेव्हा सोम त्याला सांगतो की नाही तसा उपाध्य बरा आहे माणूस. हा जो प्रॉब्लेम आहे ना त्या रोगाचं नाव आहे स्टॉकहोम सिंड्रोम. तो आमच्या भारतीयांना
फार पूर्वीपासून आलेला आहे. तो आजतागायत चालू आहे, अगदी अलीकडच्या माणसांपर्यंत. या विधानसभेच्या निवडणुकीत 20 नोव्हेंबरला होईल, तिथेही हा रोग झालेली मंडळी आहेत, म्हणून अडचण आहे. हा. त्यामुळे सावरकर प्रॅक्टिकल, इतके प्रॅक्टिकल की वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार हा अमेरिका आणि रशियाला आहे, कारण क्षत्रियत्वाच्या पूर्णत्वास पोचलेले ते देश आहेत, असं वाक्य आहे. अच्छा. हां, म्हणजे क्षत्रियत्व म्हणून लढण्याची ताकद तयार केल्यानंतर मग तो मुद्दा आहे वेदांचा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे तसं पचायला कठीण आहे सगळं. हो. सावरकर कळणं एवढं सोपं नाही. ना ते कळत नाही म्हणून, पण त्यांना सोपं नाही म्हणून त्यांना नावं तरी नका ठेवू. खरंय. हां, मग तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. बरोबर. बरं, तुम्ही साहित्यामध्ये तुम्ही जी. कुलकर्णींचं कौतुक करता की नाही? हां, कळतात कथा त्यांच्या? नाही. कवी ग्रेस, कविता कळते? नाही कळत, पण कौतुक करता की नाही? तसं सावरकरांचं नाही कळलं म्हणा आणि कौतुक करा. देशासाठीच लढले हे तर सत्य आहे. हे खरं सत्य आहे ना. मग